बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। अर्थात मुद्दा आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान। अवकाळी आणि गारपिटीच्या मुद्द्यावर ते एकमेकांसोबत चर्चा करतील अशी माहिती मिळते। अजित पवार हे या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत। साधारण असं कळतंय की सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 2 वाजता ही भेट होईल। साधारणपणे अजून 1-1.5 तासामध्ये म्हणजे दुपारी 2 वाजता अजित पवार विरोधी पक्षनेते राज्याचे अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांना अधिक विचारूया। विनोद, काय सांगाल या भेटी संदर्भात? राज्यांमध्ये गेल्या 2 दिवसापासून अवकाळी आणि गारपीट पाऊस पडत आहे। ठिकठिकाणी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर खानदेशच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची पिकं गारीमुळे उद्ध्वस्त झाली आहे। त्यामध्ये मका, सोयाबीन, खरबूज आणि पालेभाज्या यासारख्या आणि फळ। विनोद, तुमचा सलग आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये। आपण म्हणत होतात की अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। फळबागांचं नुकसान झालंय, मका पीक असेल, सोयाबीन असेल, असं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक भागांमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जाऊन दौरा करून आले। अर्थात विरोधी पक्षातले काही नेतेही दौरा करून आलेले होते। आजची ही बैठक फार महत्त्वाची आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार भाजप बरोबर जाणार असल्याचं ट्विट केलेलं आहे। या ट्विट नंतर चर्चांना उधाण आलंय। अंजली दमानिया यांनी हा दावा करताना मंत्रालयातील एका घटनेचा संदर्भ दिलेला आहे। मी मंत्रालयात कामानिमित्त गेले होते, तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत, तेही लवकरच, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं। पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार होत आहेत। अशातच या ट्विटनं चर्चांना चांगलंच उधाण आलं। त्यामुळे आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, ते काही प्रतिक्रिया देतात का उत्तर देणं टाळतात, हे बघणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। मात्र या आरोपपत्रातून ईडीनं अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव वगळल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। 19 एप्रिलला या आरोपपत्रावर कोर्टात सुनावणी होणार आहे। घोटाळ्याप्रकरणी 2021 साली ईडीनं पवारांच्या मालकीच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई करताना तब्बल 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती। राज्य सहकारी बँकेत सुमारे 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं। तसंच साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आणि राजकीय व्यक्तींनी हे कारखाने खरेदी केले असा आरोप करण्यात आलेला होता। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाबरीबाबत चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय। बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असता कामा नये असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलंय। तसंच त्यांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा देखील पुनरुच्चार केला। बाळासाहेबांचा अपमान करणारे हे आजही तुमच्या बरोबर बसत असतील तर तुम्ही खरोखर लाचार, लोचड आणि मिंदे आहात हे जे महाराष्ट्र म्हणतोय त्यात काय चुकलं? आमची मागणी कायम आहे। बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असता कामा नये। या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे त्यांची टोळी आहे 40 जणांची, हे भूमिका घेणार आहेत का? कोणाचा राजीनामा घ्यावा? चंद्रकांत पाटील हिम्मत असेल तर राजीनामा मागा आणि सांगा होय आम्ही खरे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे पाईक आहोत। नसेल जमत तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या। वारंवार चंद्रकांत पाटील यांच्याकडून महापुरुषांचा अपमान होतो, पण काल हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
यांच्याबाबतचं वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. ते कॅमेरासमोर बोलले आहेत आणि जे कॅमेरासमोर बोलले ते अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं आहे. तर पलटी मारण्यालाही मर्यादा असतात. आपण पलटी मारताना का टोपी फिरवताना आधीची वक्तव्य काय आहे, ते लोकांसमोर काय गेलेलं आहे हे त्यांनी पाहायला हवं. संजय राऊतांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केल्यावर सत्ताधाऱ्यांनीही राऊतांना सडेतोड उत्तर दिलं. आमच्या विरुद्ध जिंकू शकत नाही म्हणून सतत राजीनाम्याची मागणी करत असल्याची टीका केसरकरांनी केली. तर सत्ता गेल्यामुळे त्यांची वायफळ बडबड सुरू आहे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी लगावला. एक आहे त्यांनी वापरलेला शब्द हा त्यांना चफकळ बसतो. असं आहे की प्रत्येक वेळेला हे झालं की राजीनामा द्या, ते झालं की राजीनामा द्या, कारण तुम्ही आमच्याविरुद्ध निवडणुका जिंकू शकत नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला सांगायचं की राजीनामा देऊन तुम्ही तुमची युती करा. मग तुम्ही राजीनामा दिला होता का? कुठल्या अधिकाराने तुम्ही महाराष्ट्रामध्ये राज्य केलं? आणि चंद्रकांत दादा बोलले त्यावेळेला त्याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे. स्वतः अमित शहाजींनी त्याचं कान पिळलेले आहेत चंद्रकांत दादांचे. तुमच्या काळात असं कधी झालंय का? त्यांना दिवसभर कामच नाहीये. मी खरं सांगू का, एक तर सत्ता गेल्यापासून ते भाव चढले आहे. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्या सत्तेमध्ये काही काम राहिलं नाही. आता दिवस खाली झाला पूर्ण, आणि पक्ष वाढवण्याकरता काही त्यांची भूमिका नाही आहे. तर पूर्ण वेळ खाली बसलेले लोक आहेत. त्यामुळे दिवसभर काहीतरी लिहित राहतात, काहीतरी टीव्ही माध्यमासमोर बोलत राहतात. बस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेबद्दल बोलणं कोणी सहन करू शकत नाही. त्याबद्दलची भूमिका मी मांडली आहे. पण आता त्यांनी जे रोज त्यांचं जे येत आहे ते केवळ निराशेपोटी, संघटनेत काम नाही, सत्तेमध्येही काम नाही. त्यामुळे रिकामे झालेले लोक आहेत. चंद्रकांत पाटलांच्या बाळासाहेब ठाकरेंवरील वक्तव्याचे नवी दिल्लीतही पडसाद उमटल्याची माहिती समोर येते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चंद्रकांत पाटलांवर नाराज असल्याचं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. चंद्रकांत पाटलांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून अमित शहा नाराज झालेले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्य नकोत, अशी वादग्रस्त वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात अमित शहांनी भाजप नेत्यांना खडसावलेलं आहे. तसंच इतर वक्तव्यांऐवजी सरकारच्या कामगिरीवर बोला, कामगिरीवर बोलण्यावर जास्त भर द्या, अशी ताकीदही अमित शहांनी सगळ्या भाजपच्या नेत्यांना दिली असं कळतंय. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यामध्ये बाळासाहेब आणि शिवसैनिक नव्हते असं विधान केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या बाळासाहेबांबाबतच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये त्यांच्याबाबत नाराजी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. चंद्रकांत पाटलांचं ते वैयक्तिक मत होतं, पण त्यांनी ते वक्तव्य टाळायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी दिली. देखिए, जहां तक चंद्रकांत दादा पाटिल जी के बयान की बात है, ये उनका व्यक्तिगत मत है. शायद वो ये बयान न करते तो ठीक होता. भारतीय जनता पार्टी ये मानती है कि पूरा राम जन्मभूमि अभियान, बाबरी ढांचा गिराना, ये सब कारसेवक हिंदू समाज की उत्स्फूर्त प्रतिक्रिया थी. हमारे साधु संतों ने इस आंदोलन को शुरुआत किया था. उसमें सभी समाज को जोड़ने के काम में सभी लोग जुटे थे, और उसमें जो पूरक समर्पक भूमिका बाला साहब ठाकरे जी ने ली थी, उसका जरूर फायदा हुआ था. उसका बड़ा योगदान भी था. उनके उस व्यक्तिगत बयान को इतिहास बदल नहीं सकता. बाला साहब जी ने राम जन्मभूमि के लिए जो योगदान भूमिका ली, वो स्वागतार्ह, अभिनंदनीय है, समर्थनीय है. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी नवी दिल्लीमध्ये अमित शहा आणि भाजप अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली. आशिष शेलारांनी या दोन्ही नेत्यांसोबत जवळपास 30 मिनिटं चर्चा केली. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत, विशेष करून मुंबई महापालिकेसंदर्भात चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे. पुढची बातमी, कर्नाटक विधानसभा निवडणुकीकरता मुंबईतले नेते मैदानात उतरणार आहेत. मुंबईतून आशिष शेलार, प्रसाद लाड आणि योगेश सागर यांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. मुंबईतील निया नेत्यांसोबत राम शिंदे, जयकुमार रावल यांचाही या टीममध्ये समावेश असणार आहे.
योगेश सागर आज कर्नाटकसाठी रवाना होणार असून इतर नेतेही लवकरात लवकर कर्नाटकात जाणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना मंगळवारी रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. उद्धव ठाकरेंनी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 1.25 तास चर्चा झाली. या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभिन्नता दिसतेय. त्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जाते. बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली आणि चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. एवढंच मी सांगू शकतो. अनेक विषय चर्चेमध्ये होते. शरद पवार हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी होतो, सुप्रियाताई सुळे होत्या. उद्धवजी आणि शरद पवार साहेबांमध्ये अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाल्याचे मी सांगू शकतो. पुढची बातमी वज्रमुठी संदर्भातली. नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात आता 24 तास पोलीस सुरक्षा तैनात असणार आहे. एक वेगळी बातमी येते, महत्त्वाची बातमी आहे. नागपुरात मवियाची वज्रमूठ सभा होते. या मैदानात 16 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. पण या वज्रमूठ सभेला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा विरोध होता. सुरक्षा त्यामुळे तैनात करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीचे नेते दर्शन कॉलनी मैदानात सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता या मैदानाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचा वाद न्यायालयामध्ये जाणार आहे. दर्शन कॉलनी मैदानात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक आक्रमक झालेले आहेत. दर्शन कॉलनी मैदान बचाव कृती समिती न्यायालयात जाणार आहे. मैदानात राजकीय सभा घेऊ नका यासाठी मैदान बचाव समिती गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन करत आहे. मैदानात सभेच्या तयारीची सगळी वेगानं सुरुवात झाली आहे. स्टेजचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. 16 तारखेला महाविकास आघाडीची नागपुरामध्ये वज्रमूठ सभा आहे. मात्र स्थानिकांनी आणि भाजपनं त्याला विरोध केला. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था तिथे चोख ठेवण्यात आलेली आहे. हे सगळं प्रकरण आता कोर्टात जाणार आहे. पुढील आठवड्यात काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील राजकारणावर ते चर्चा करतील असं कळतंय. काँग्रेसचे नेते वेणुगोपाल हे महाराष्ट्रात येणार आहेत. ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. राज्यातल्या राजकारणाविषयी ते या दोन्ही नेत्यांशी चर्चा करतील अशी माहिती मिळते आहे. के.सी. वेणुगोपाल हे महाराष्ट्रात येणार आहेत. खरं तर मविया सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेस नाराज आहे, काँग्रेस अलिप्त आहे, काँग्रेस आपल्याच पक्षातल्या नेत्यांवर टीका करत असतं, म्हणजे मवियातल्या नेत्यांवर टीका करत असतं. अशा सगळ्या ज्या चर्चा होत होत्या, हाही मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या नाराजीचा मुद्दाही कदाचित या बैठकीत चर्चेत येऊ शकतो. बीडच्या राजकारणातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबात पुन्हा एकदा बापलेकाचा वाद चव्हाट्यावर आलाय. आमदार संदीप क्षीरसागरांनी वडिलांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी धक्काबुक्की केली असा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागरांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. या वादाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बातमी अहमदनगरहून. अहमदनगरमध्ये अवकाळी पावसामुळे वनकुटे इथल्या शेतकऱ्यांची घरं जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. अस्मानी संकटामुळे डोक्यावरील छप्पर हिरावलेल्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांनी केवळ आश्वासन न देता थेट कारवाईला सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जागेवर बांधकाम खात्याला संबंधितांसाठी घरं उभारण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर तात्काळ विभागानेही घरं उभारणीला सुरुवात केली. धुळ्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरपाई जाहीर केली आहे. धुळ्यातील 8,797 शेतकऱ्यांना 6,75,98,000ची भरपाई दिली जाणार आहे. धुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा 149 गावांना फटका बसला होता.
यात 8,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीवरील पिकं उद्ध्वस्त झाली होती. पीक नुकसान अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. यात सर्वाधिक नुकसान साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात झालं होतं. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा, कांदा, केळी, पपई पीक जमीनदोस्त झालं होतं. दरम्यान शासनानं गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली असून धुळे जिल्ह्यातील 8,797 शेतकऱ्यांना 7.5 कोटींची पीक नुकसान भरपाई दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर परिसरामध्ये मंगळवारी संध्याकाळी अवकाळीसह तुफान गारपीट झाली. गेल्या 2 दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होत असताना आता डोंगर माथ्यावरही गारपिटीनं जोर धरलाय. संध्याकाळच्या सुमारास भीमाशंकरला गारपीट सुरू झाली आणि भाविकांची तारांबळच उडाली. दुसरीकडे उकाड्यापासून हैराण नागरिकांना पावसाच्या आगमनामुळे थोडा दिलासा मिळाला. अवकाळीच्या हजेरीनं हवेत गारवा मात्र निर्माण झालाय. देशात यंदा सरासरीच्या 96% पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार असून मॉन्सूनचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आलाय. 870 मिलीमीटर पाऊस म्हणजे सरासरीच्या 96% पाऊस होणार असून महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अल निनोच्या सक्रियतेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी टंचाई भेडसावण्याची भीती वर्तवली जाते. त्यामुळे यावर्षी पाण्याच्या बचतीसोबतच जुलै ते ऑगस्ट पर्यंतचा विशेष टंचाई आराखडा तयार केला जातोय. दरम्यान उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळण्याकरता सगळ्या संबंधित यंत्रणांना आवश्यक ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरी भागात वेळप्रसंगी पाणी कपातीचं नियोजन करण्याच्या सूचना सुद्धा महानगरपालिकांच्या आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत. सलग 3 दिवस सटाणा, नांदगाव, मनमाड, मालेगावसह नाशिकमधील ग्रामीण भागात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे तब्बल 12,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकाचं नुकसान झालंय. सगळ्यात जास्त नुकसान सटाणा, नांदगाव भागात कांदा, गहू, द्राक्षबाग, आंबा आणि कांदा पिकाचं नुकसान झालंय. अवकाळीचा सुमारे 175 पेक्षा जास्त गावांना तडाखा बसलाय. वादळी वाऱ्यामुळे 887 घरांची पडझड झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यासह आमदारांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना दिलासा दिला, धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता शेतकऱ्यांना आशा आहे मदतीची. ती कधी मिळणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. वाशिममधील मसालावर्गीय पीक असलेल्या हळदीची 6,152 हेक्टरवर पेरणी करण्यात आली. सद्यस्थितीत हळद काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र गेल्या 4 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळवण्यासाठी ठेवलेलं शेकडो क्विंटल हळद भिजलं. शेतकऱ्यांचं त्यामुळे आर्थिक नुकसान झालंय. जिल्ह्यात हळद काढणीचं काम सुरू असतानाच अचानक आलेल्या अवकाळी पावसानं शेतातील हळद वेचणीच्या कामात अडथळा निर्माण झालेला आहे. एका बाजूला उकाडा सुद्धा वाढलेला आहे. उकाडा वाढल्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत वाढ झालेली आहे. राज्यात वीज मागणीनं मंगळवारी पुन्हा एकदा या मोसमातील उच्चांक गाठला. काल मुंबई वगळता 24,584 मेगावॅट इतकी विजेची मागणी नोंदवण्यात आली. तर मुंबईतही विजेच्या मागणीनं 3,600 मेगावॅटचा टप्पा पार केला. मागच्या आठवड्यात मुंबईची विजेची सरासरी मागणी 3,200 मेगावॅट होती. मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर, बेस्ट उपक्रम यांच्याकडून वीज वितरण केलं जातं. या तिन्ही कंपन्यांच्या वीज मागणीनं मंगळवारी कमाल 3,623 मेगावॅटचा टप्पा गाठला. ही या उन्हाळ्यातील सर्वाधिक वीज मागणी ठरली आहे. देशातील नव्हे तर जगातील उष्ण शहर अशी ओळख चंद्रपूर शहराची आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमान कमी आहे. मात्र मंगळवारी चंद्रपूर शहरात तापमानानं उच्चांक गाठलाय. शहरातील तापमानाची नोंद 41.8 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.
तापमानाचा हा वाढता पारा येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी वादळी स्थिती आपल्याकडे आली आणि आपल्याकडे पाऊस काही ठिकाणी झाला गेल्या 1 महिन्यात जवळजवळ, आणि आपल्याकडलं तापमान कमी झालं. परंतु आता मात्र एप्रिलच्या या 11 तारखेपासून तापमान आपल्याकडे पुन्हा वाढायला लागलं आणि आता मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता तापमान पुन्हा वाढेल आणि चंद्रपूरचं तापमान पुन्हा 44 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे भुसावळच्या तापमानात घट झाली होती. मात्र 2 दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. भुसावळमध्ये मंगळवारी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 41 अंश तापमानाची नोंद झाली, तर तापमान 43 अंशांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. जळगावात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आठवड्याभरात पारा 43 अंशांवर गेलाय. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य झालेले आहेत. आगामी संभाव्य अल निनो या वादळामुळे हवामान खात्यानं यंदा मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पाणी साठ्याचं नियोजन करण्याची गरज आहे. नाशिक महापालिकेनं शहरात आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात करण्याचा प्रस्ताव मांडलाय. त्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट घोंगावतंय. या संभाव्य पाणी कपातीच्या प्रस्तावाला ठाकरे गटाच्या वतीनं विरोध करण्यात आलाय. जर पाणी कपातीचा निर्णय झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिलाय. धरण साठा हा 14 TMCचा आहे, तर मला असं वाटतं उर्वरित 10 TMC पाणी कोणासाठी देणार आहे, प्रशासनाने तो खुलासा करावा. अतिरिक्त पाणी साठा हा कोणाला तरी देणार असल्याची बातमी, मराठवाड्याला जाणार पाणी कदाचित त्या ठिकाणी मद्य साठा, मद्य विक्री, मद्य मॅन्युफॅक्चरिंग जे युनिट आहेत त्यांना पाणी देण्याचा घाट नाही ना, अशी शंका आमच्या मनामध्ये येते आहे. मोठी बातमी आहे नागपूरमधून. अत्यंत महत्त्वाची घडामोड. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तूंचा संग्रह असलेल्या संग्रहालयाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द झालेला आहे. नागपुरातला हा लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द झालेला आहे. नागपूरच्या चिचोली या ठिकाणी केंद्र सरकारच्या मदतीनं साकारलेल्या या संग्रहालयाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार होतं. हे ऑनलाईन लोकार्पण होतं, पण ते रद्द झालेलं आहे. संग्रहालयासाठीच्या आवश्यक परवानग्या न मिळवल्यानं कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढावलेली आहे, अशी माहिती मिळते आहे. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांना अधिक विचारूया. उदय, पंतप्रधान येणार होते, लोकार्पण सोहळा रद्द करावा लागलाय, मोठी नामुष्की आहे, काय अधिक सांगाल? खरं तर नागपूरच्या चिचोली येथे शांती भवन परिसरामध्ये जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कारकिर्दीत ज्या वस्तूंचा वापर केला होता त्या वस्तूंचं एक संग्रहालय आहे, ज्यामध्ये ज्या टाईपरायटरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची टायपिंग केली होती किंवा ज्या बुद्ध मूर्तीच्या साक्षीने धर्मचक्र परिवर्तन केलं होतं, अशा अतिशय आणि मौल्यवान वस्तूचं हे संग्रहालय आहे. आणि केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या मदतीने जे आहे ते या संग्रहालयाचं जे आहे ते नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि याचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होता. अतिशय महत्वाचा हा प्रोजेक्ट होता. मात्र राज्य सरकारच्या काही विभागांकडून यासाठी ज्या आवश्यक असलेल्या परवानग्या आहेत त्या अजून सुद्धा घेण्यात आल्या नाही. खरं तर 24 तासांवर हा कार्यक्रम होता, मात्र त्या परवानग्या न घेतल्यामुळे जे आहे ते उद्या होणारा हा पंतप्रधानांच्या उपस्थितीतला ऑनलाईन सोहळा जो आहे तो रद्द करण्याची नामुष्की जी आहे ती आता प्रशासनावर ओढवलेली आहे. मात्र पुन्हा पंतप्रधानांची नवी तारीख घेऊन जे आहे याचं लोकार्पण करणार असल्याचा विश्वास जो आहे तो या आयोजकांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे. मात्र इतक्या महान व्यक्तींच्या बाबतीत अशी प्रशासनाकडून होणारी ही जी चूक आहे ही नक्कीच गंभीर बाब आहे असं म्हणावं लागेल. नक्की. पंतप्रधान कार्यक्रमाला येणार असतात तेव्हा एक प्रोटोकॉल असतो, तो फॉलो करावा लागतो. त्यासाठीच्या आधी सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात, पण नेमका असा हलगर्जीपणा झालेला आहे या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल. बुलेटिनमध्ये अजून काही महत्त्वाच्या सविस्तर घडामोडी आपण बघणार आहोत. एक अपघातासंदर्भातली बातमी समोर येते. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवर सकाळी एक भीषण अपघात झालेला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकनं विरोधातून म्हणजे समोरून येणाऱ्या
मोटरसायकल स्वारांना समोरासमोर धडक दिलेली आहे। हा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय। अपघातामध्ये जखमी झालेल्या बाईक स्वारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बीडमधील महाराष्ट्र बँकेच्या डेप्युटी मॅनेजरला मारहाण झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी भाजपचे नेते नवनाथ शिरोळेंसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। बँक मॅनेजर उद्धट वागत असल्याने चोप दिला असं भाजप कार्यकर्त्यांनी दावा केलाय। हा मॅनेजर ग्राहकांची उद्धट वागतो, त्रास देतो असा आरोप त्यांनी केला। पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीसंदर्भातली बातमी। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। नेमकं ऑफिसला जाण्याची वेळ आणि त्याच वेळेला वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे। दहिसर ते बोरिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, त्यामुळे लोकलची वाहतूक कोलमडली। ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाला। इधर से मरीलेंस जा रहा था तो 10:20 से गाड़ी रुक गई, अभी तक चालू नहीं हुई। टेक्निकल प्रॉब्लम के कारण गाड़ी चल नहीं रही, वायर टूट गया। एसी गाड़ी भी अटका हुआ है, आगे एसी गाड़ी भी खड़ी है, सब लाएंगे। अभी हमारा तो नहीं जाएगा तो भी खाड़ा काट देते लोग। अच्छा, आओ नहीं तो कैसे भी करके आओ, अभी कैसा जावे। अभी रमजान का महीना, इतना धूप में जाने तक तो नमाज का टाइम हो जाता है। क्योंकि अलाउंस बाहर टूटा हुआ, अभी कब चालू होएगा पता नहीं। पब्लिक लेडीज और पब्लिक सब यहाँ से उतर के जा रहे हैं। वंदे भारतच्या प्रचंड यशानंतर आता स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यात येणार आहे। आता प्रवाशांना झोपूनही प्रवास करता येणार आहे, तसे डबे बनवले जाणार आहेत। भारतीय रेल्वेने तब्बल 80 स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेसची ऑर्डर दिली आहे। 5 तासांपेक्षा जास्त आणि 400 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या मार्गांवर या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचं संचालन करण्यात येणार आहे। सध्या धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा चेअर कार म्हणजेच बसून प्रवास करणाऱ्या डब्यांचा आहे। एसटीनं वेतनाकरता राज्य सरकार कायमस्वरूपी अवलंबून राहू नये। कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची आणि प्रलंबित देणी भागवण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे। एसटीनं सध्याच्या उत्पन्नात वाढ करण्याकरता स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्य सरकारनं शासन निर्णयातून दिल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 8 तालुक्यांसाठी 3 प्रांताधिकारी आहेत। यापैकी कणकवली प्रांताधिकारी सध्या कामावर रुजू आहेत, तर उर्वरित 2 अधिकारी रजेवर आहेत। त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। दुसरीकडे कुडाळचे प्रांताधिकारी वंदना करमाळे यांची रत्नागिरीत बदली होऊन तब्बल 6 महिने झालेत, मात्र या जागी कुणाचीही नियुक्ती झालेली नाही। सावंतवाडीत प्रांताधिकाऱ्यांची 2 पदं रिक्त आहेत। या दोन्ही पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकारी वर्गाकडे, पण ते अधिकारी रजेवर गेल्याने फार मोठे हाल कार्यालयात होणाऱ्या लोकांचे होत आहेत। सावंतवाडीची सुद्धा परिस्थिती तीच आहे। पानवलकर साहेब आजारी असल्यामुळे, रजेवर असल्यामुळे तिकडची सुद्धा कामं खोळंबलेली आहेत। एकूणच प्रशासनाचा, महसूल प्रशासनाचा एक कार्यभार हा रामभरोसे आहे। बऱ्यापैकी लोकांचे जे सामान्य लोक आहेत त्यांचे बऱ्यापैकी हाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहेत। पालकमंत्र्यांचा पत्ता नाही, शिक्षण मंत्री, 3 कॅबिनेट मंत्री आज आपल्या जिल्ह्यात आहेत, त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा आज जिल्ह्याला होत नाही। पूर्णपणे जिल्हा वाऱ्यावर सोडलेला आहे। ग्रामीण भागातला तो ग्रामस्थ येतो आहे, अधिकाऱ्यांचं भेटणंच होत नाही। तसंच कुडाळमध्ये प्रांत नाही आहेत, आज लोकांची हालत होते। ह्याच्याकडे जर पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावा काय, आणि ती होणारी जी हालत आहे लोकांची, आज जे कामं होत नाही आहेत, कामधंदे सोडून लोक फक्त अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येतात, पण अधिकारीच भेटत नाही जागा नसल्यामुळे। तर त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि कामं लोकांची सुरळीत व्हावी असं अपेक्षा करतोय। जळगावमधून बातमी आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा गावाची दूध उत्पादक गाव आणि म्हशींचं गाव म्हणून ओळख आहे। खामखेडा या गावचं अर्थकारण हे दूध उत्पादनावरच अवलंबून आहे। हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यामुळे या गावातील नागरिकांना उदरनिर्वाह करता पर्याय नव्हता, म्हणून खामखेडा गावातील नागरिक दूध उत्पादनाकडे वळले। गावाची लोकसंख्या 1200 आहे। गावात लोकसंख्येपेक्षा जास्त म्हशी पाळल्या जातात। एका कुटुंबाकडे 20 ते 25 म्हशी आहेत। एक म्हैस दररोज 10 ते 12 लिटर दूध देते। या दुधाच्या उत्पादनातून गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो। या दुधाची विक्री मुक्ताईनगर तालुक्यात, जळगाव जिल्ह्यात आणि परराज्यात सुद्धा होते। एक म्हैस म्हटलं तर 4-4.5 पर्यंत दूध देते। आमचा व्यवसाय तोच आहे। आमच्याकडे शेती नसल्यामुळे आम्ही म्हशीच पाळू शकता आणि त्याच्यावरती आम्ही पोट वगैरे भरता। आमचा व्यवसाय तोच आहे म्हशीचा, दुसरं काही नाही। शेती धरणात गेली आहे
आणि आमच्या शेती म्हणजे दुसरा व्यवसाय करण्याकरता आम्ही म्हशीचा व्यवसाय करता बा. म्हशीच्या व्यवसायावर आमचा दूध पालन व्यवसाय चालू असतो. याच्यावर अवलंबून करत राहता म्हणजे दुसरा व्यवसाय नाही आमच्याकडे. आमच्या गावामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त म्हशी आहे आणि काही दूध गावामध्ये डेअरी दिल्या जाते, काही बाहेर जाते मुक्ताईनगर. काही लोक तिकडे दूध मोठ्या डेअऱ्यापर्यंत पोहोचवतात. म्हशी असल्यामुळे आपला व्यवसाय नसल्यामुळे दुसरा उद्योगधंदा नसल्यामुळे म्हशीचं पालन करतात आणि त्याच्यामुळे आमचं दूध मुक्ताईनगर येथे जाते. रत्नागिरीतल्या खेडमधील लोटेत गोशाळेच्या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या गोशाळेचे संचालक आणि कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती मध्यरात्री खालावली. मात्र तरीही भगवान कोकरे महाराज आपल्या उपोषणावर ठाम आहेत. गोशाळेत चाऱ्याअभावी गायींची प्रकृती ढासळतीये. शासनाकडून मंजूर झालेल्या निधीपैकी गेल्या 4 वर्षांपासून उर्वरित निधीच प्राप्त झाला नाही. गोशाळेत असणाऱ्या 1100 गायींच्या चाऱ्याचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय आणि म्हणून कोकरे महाराज यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. पालघरच्या बोईसर तारापूर MIDCतील कारखान्यांमधून निघणारं घातक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच खुल्याम समुद्रात सोडलं जात आहे. हा प्रकार पुन्हा उघडकीस आलाय. पहाटेच्या सुमारास बोईसर तारापूर MIDCच्या पश्चिमेला असलेल्या आलेवाडी आणि नांदगाव समुद्रात हे रासायनिक प्रक्रिया केलेलं पाणी सोडलं जात आहे. यामुळे समुद्रकिनारे लालसर पाण्यासारखे दिसत आहेत. लालसर पाणी हे समुद्राला विद्रूप करत आहे. तसंच या पाण्याचा उग्र वास सुद्धा येतोय. नाहक नागरिकांना याचा त्रास होतोय. मच्छीमारांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या सगळ्याकडे डोळे झाक करतंय. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण आतापर्यंत सोने चांदीची चोरी, रोख रकमेची चोरी अशा अनेक घटना ऐकलेल्या आहेत. मात्र पंढरपुरात एक अजब गजब प्रकारची चोरी झाली आहे. पंढरपुरात चोरट्यांनी चक्क स्मशानभूमीतील अस्थींवर डल्ला मारलाय. मृत्यूनंतर 3ऱ्या दिवशी सावड विधीसाठी नातेवाईक आले असता अस्थी गायब झाल्यानं ते एकदम चक्रावून गेले. त्यामुळे अस्थीविनाच 3ऱ्या दिवशीचा सावड विधी पार पडला. या सगळ्या प्रकारामुळे मृत रखुमाबाई देवकर यांच्या नातेवाईकांनी टाहोच फोडला. यावेळी नगरपालिका प्रशासन स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या प्रकरणी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. आज आम्ही असं म्हणतो, हा नगरपालिका काय करते? नगरपालिका काय करते? एक वॉचमॅन ठेव, 2-4 वॉचमॅन ठेवा, कॅमेरा लावा, धाडोड करावं. आमची बाया माणसं असतात सगळ्यांची पंढरपूरची. कोणा हात धुवायला पाणी नाही, तर चंद्रबाई उतरत घाटात उतरत येत नाही. तर ह्यांनी नगरपालिकेने हे सगळ्या गोष्टी विचार करून ताबडतोब हे करावा. म्यानमारमधून एक धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत. म्यानमार सैन्यानं मंगळवारी एका गावावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लहान मुलं आणि पत्रकारांसह एकूण 100 जणांचा मृत्यू झाला. या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार म्यानमार सैन्याच्या फायटर जेटनं सकाळी जमावावर बॉम्ब टाकला. मृतांमध्ये सरकार विरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि 20 ते 30 लहान मुलांचा समावेश आहे. एअर स्ट्राईक नंतर 1-1.5 तासानं एका हेलिकॉप्टरनं गोळीबार केला. म्यानमार सरकारनं या हल्ल्याचं वार्तांकन करण्यास मनाई केल्यानं या हल्ल्यात नेमके किती जण मृत्युमुखी पावलेले आहेत याचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. गुहागरमधील अबलोली गावचे प्रगतिशील शेतकरी सचिन कारेकर यांचा त्यांनी संशोधन केलेल्या हळदीच्या वाणाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सचिन कारेकर यांनी संशोधन केलेल्या SK4 या हळद वाणाला संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्र राज्य से फिर मैं आमंत्रित करती हूं. जी हां, सचिन कमलाकर और कारेकर.
धाराशिवचं आराध्य दैवत येडेश्वरी देवीच्या यात्रेच्या समारोपाच्या दिवशी भाविकांकडून शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली। रात्री ही फटाक्यांची आतषबाजी झाली। आई राजा उदो उदोच्या जयघोषाने फटाक्याची आतषबाजी करण्यात आली। या आतषबाजीमध्ये धबधबा, चांदणी, सुदर्शन चक्र, झाड, स्वस्तिक, ओम, कमान आदी प्रकारचे चित्र पेटवून आतषबाजी करण्यात आली। ही आतषबाजी पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। धाराशिवमध्ये आई राजा उदो उदोचा जयघोष करत देवीची विधिवत महापूजा करण्यात आली आणि महाआरती झाली। घुगरी महाप्रसादाचं वाटप करून येरमाळा येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेचा उत्सव ज्याची सांगता करण्यात आली। 5 दिवसाच्या यात्रा काळात 17 लाख भाविकांनी येडेश्वरी मातेचं दर्शन घेतलं। आमराई इथल्या पालखी मंदिरात येडेश्वरी देवीची महापूजा आणि महाआरती देवीच्या मानकऱ्यांच्या हस्ते होते। त्यानंतर गुगरी महाप्रसादाचं पूजन होतं। भाविकांना महाप्रसाद दिला जातो आणि मग पालखीचं आमराई मंदिरातून मुख्य मंदिराकडे वाजंत्र्यांसह प्रस्थान होतं। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथे थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत। माझी सहकारी श्वेतासह पहा फक्त न्यूज 18 लोकमत।